सामान्य माणसातला अर्थमंत्र्याला हे पुस्तक खूप उपयोगी पडणार आहे. विरोधी सदस्यांनी गोंधळ न घालता तो शांततेने ऐकून घेतला पाहिजे. कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर टेकून ठेवून अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा, त्याच्यातील मुद्दे टिपून घेण्याचा, ते लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. आणि ते सदस्य कोण होते तर ते देवेंद्र फडणवीस होते. योग्य पुस्तक योग्य वेळी वाचकांच्यासाठी उपलब्ध होतं याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे. या पुस्तकाचा उपयोग माझ्या विधिमंडळातल्या सर्व सदस्यांना, राजकीय कार्यकर्त्यांना किंवा जे सहकारी साधारण संशोधन करतात त्यांना, आमच्या विद्यार्थींना, सामान्य नागरिकांना, असा सगळ्यांनाच होणार आहे. सुरुवातीलाच देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं की सामान्य माणसाकरता सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्प कळावा म्हणून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. सामान्य माणसातला अर्थमंत्र्याला हे पुस्तक खूप उपयोगी पडणार आहे. मला एका गोष्टीची आठवण येते. या सोप्या भाषेत मला एक गोष्ट जरूर सांगायची की अर्थमंत्री सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ न घालता तो शांततेने ऐकून घेतला पाहिजे. ह्याच्यात इथं टीप टाकली खास, कारण मला आठवतंय बरोबर 6 वर्षापूर्वी, देवेंद्रजी तुम्हालाही आठवत असेल, राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी माझा पहिला अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर करत असताना सगळे समोरचे आमदार सभागृहात गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता आणि त्या गोंधळात देखील माझ्या समोर विरोधी बाकावरचा एक सदस्य गोंधळ न घालता कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर टेकून ठेवून अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा, त्याच्यातील मुद्दे टिपून घेण्याचा, ते लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. आणि ते सदस्य कोण होते तर ते देवेंद्र फडणवीस होते. मला इतकं मनाला वाईट वाटत होतं की बाबा हे इतकं बारकाईनं ऐकतात, थोडंसं यांना मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत आहे. हे समजू अतिशय शांतपणे ऐकत होते. तसे मुनगंटीवार जोर जोरात घोषणा देत होते. नाही, गिरीश महाजन तर विचारूच नका, परंतु मुनगंटीवारांचं पण चाललं होतं, गिरीजींचं पण चाललं होतं. त्यांना काय माहिती की पुढे हाच बाबा मुख्यमंत्री होणार आहे, ह्याच्या हाताखाली काम करायचं. अर्थसंकल्पासारख्या विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल मी देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. आणि खरोखरीच यंदाच्या पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेल्या माझ्या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी आणि ज्यांना राजकारणाची आवड आहे, गोडी आहे, थोडंसं आपण जास्तीची माहिती मिळवली पाहिजे, त्यांनी पण अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे जे काही पुस्तक त्याचा जरूर आपण वाचन करावं, जरूर त्याच्यामध्ये काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या सगळ्यांच्या भावी वाटचालीच्या करता हे पुस्तक खरोखरीच अतिशय उपयुक्त ठरेल